तर पहा या ठिकाणी आपण हा भागाकार अतिशय सहजपणे या ठिकाणी करणार आहोत आणि तुम्हीही हा भागाकार सहजपणे शिकणार आहात. कसा करायचा भागाकार? अगोदर बघा भागाकार काय आहे, 9875 भागिले 8. भागाकार वाचताही आला पाहिजे. परत सांगतो, 9875 भागिले 8 या पद्धतीने भागाकार वाचतात. आता भागाकार कसा करायचा बघा. भागाकार करताना कधीही अगोदर पहिल्या अंकाला भाग द्यायचा, संख्येतल्या पहिल्या अंकाला. त्या ठिकाणी 8चा पाडा म्हणायचा आहे. मग 8च्या पाड्यामध्ये 9 आहेत का बघायचे, तर नाहीत. मग 9 पेक्षा लहान संख्या याच पाड्यातली आहे 8, ती पाहायची. मग 8 येईपर्यंत पाडा म्हणायचा. 8 1 8 म्हणजे बघा 8 1 म्हणून 1 वर लिहिले आणि 8 1 8 8 खाली लिहिले. याची करायची वजाबाकी. 9 मधून 8 गेले, खाली राहिला 1. आता या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर 9च्या पुढचा अंक, एकच अंक खाली घ्यायचा. ही गोष्ट कायम लक्षात असू द्या. काही जण 2 अंक सोबत खाली घेतात, मग तो भागाकार चुकतो. आता खाली बघा तयार झालेले आहेत 18. मग आता 8च्या पाड्यामध्ये 18 आहेत का? नाही. 18 पेक्षा लहान 17 नाही. मग 17 पेक्षा लहान 16, तर 16 आहेत. तर बघा 8 1 8 आणि 8 दुने 16, 2 वर लिहायचे. 8 दुने 16 याची करायची आहे वजाबाकी. 8 मधून 6 गेले, खाली राहिले 2, 1 मधून 1 गेला 0. आता या 8च्या पुढचा अंक खाली घ्यायचा 7. इथे तयार झाले 27. परत 8चा पाडा म्हणायचा आहे. 8च्या पाड्यामध्ये 27 आहेत का बघायचे, तर नाहीत. मग 27 पेक्षा लहान 26 नाहीत, 25 नाहीत, 24 आहेत. मग 8 त्रिक 24 बघा. 8 त्रिक 24 याची करायची वजाबाकी. 7 मधून 4 गेले 3, 2 मधून 2 गेले 0. आता हा वरचा अंक खाली घ्यायचा. खाली तयार झालेले आहेत 35. आता 35 ही संख्या 8च्या पाड्यात आहे का? नाही. 35 पेक्षा लहान 34 ती पण नाही, 33 ती पण नाही आणि 32 बघायचे. मग 8 चौक 32 ती आहे बघा. 8 चौक 32 याची करायची वजाबाकी. 5 मधून 2 गेले, खाली राहिले 3, 3 मधून 3 गेले 0. आता इथं बघा वरून घेण्यासाठी अंक राहिलेला नाही, म्हणून या ठिकाणी भागाकार संपलेला आहे. आता खाली जे शिल्लक राहिली याला म्हणायचं बाकी. हे सुद्धा महत्वाचं आहे. कशाला काय म्हणायचं हे महत्वाचं आहे बघा, बाकी. आता याला काय म्हणायचं, तर याला म्हणायचं भाज्य. या संख्येला म्हणायचं भाजक. भाजक क ध्यानात ठेवा. आणि याला म्हणायचं भागाकार. हे आपलं उत्तर आहे, भागाकार.